ठेवून देते. मॅडम मॅडम हो तुम्ही इथे बसून जेवणार आहात? मी नाही, आपण. खोटं सांगितलंस ना मला तुझं जेवण झालंय म्हणून? नाही मी सांगितलं ना तुला कावेरी, मला अजिबात खोटं बोललेलं चालत नाही म्हणून. तसं नाही, मला वाटलं एका डब्यातलं आपल्याला दोघींना पुरणार नाही, त्यापेक्षा तुम्ही पोटभर जेवा. तुम्ही जेवलात की मला माझं पोट भरल्यासारखं वाटेल. अशी ग वेडी आहेस तू. मी तुझ्या गावी आले होते तेव्हा स्वतः उपाशी राहून मला खाऊ घातलंस. आता तू माझ्या गावात आली आहेस, मी तुला उपाशी राहून देईन का? चल आपण दोघी मिळून जेवूया. ये. अगं बस बस. मॅडम नको. मी अजिबात ऐकणार नाही तुझं, बस. May I come in? येस कम. Surprise. सिरियसली हे खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. पण तुम्ही इथे? Extremely sorry. Everything went wrong yesterday. आणि त्यात बच्चू मामाची कंपनी काय आहे मला चांगलंच माहिती. सो पर्सनली सॉरी म्हणायला. सॉरी. इट्स ओके. प्लीज हॅव अ सीट प्लीज. हे काय? भरीत खाणार? सॉरी राजवर्धन, मोहिते आणि भरीत मी काही ऑफर करते. सॉरी मी पटकन काहीतरी बाहेरून ऑर्डर करते. नाही 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 नको. मला आवडतं बरी. प्लीज. ओके. सुपर. मस्त झालंय बरे. मला माहित नव्हतं तुला इतकं छान जेवण बनवता येतं. ऍक्च्युली म्हणजे मीच हे सगळं केलंय. काय मला सकाळी वेळ असला ना की मी करते असं सगळं. प्लीज. खरंच माइंड ब्लोइंग झालं. हा नक्की काय घातलंय काय यात? काय घातलंय म्हणजे? म्हणजे काही स्पेशल मसाले असतील किंवा काही वेगळी रेसिपी असेल. स्पेशल ते मी तुम्हाला का सांगू? नाही म्हणजे मी जर सांगितलं तर तुम्ही परत येणार नाही ना माझ्या बरोबर खायला. ओके रिलॅक्स. आय वॉज किडिंग. नाही तसंही मला कुठे जमणार आहे तुझ्या इतकं छान जेवण करायला. ऑनेस्टली मी इथे सॉरी म्हणायला आलो. म्हणजे मला वाटलं होतं की तुझा राग जावा म्हणून खूप काही करावं लागेल, पण इथे तूच मला छान ट्रीट दिली. प्लीज प्लीज घ्या. हो म्हणजे काय. तू घे ना. नाही तुम्ही घ्या. ओके. खूप मस्त झालंय भरीत. खरी सुगरणीस तू, चव आहे तुझ्या हाताला. काही विशेष केलं नाही, साधं वांग्याचं भरीत आहे. माझी आई ना याच पद्धतीचं करायची. पण खूप सुंदर झालंय खरंच. जेवा तुम्ही. अगं तू काहीच खात नाहीयेस बघ. मला खायला लावतेस ना स्वतः न खाऊन? नको, तुम्हाला आवडलंय की नाही मग तुम्ही जेवा. नाही मी नाही ऐकणार. ऐक अगं तुझी आई भरवते असं. मी एक घास खाल्लाय. एक घास खा माझ्या हातचा.
ताई, हे काय तू जेवायला घेतलंस? अगं आम्ही डबा घेऊन आलो होतो. हो अरे तुला माहिती आहे ना बच्चू, उशीर झाला ना तुम्हाला यायला आणि माझी ना जेवणाची वेळ टळून गेली की मला जेवणच जात नाही. आणि तुला माहितीये का ही वेडी मुलगी स्वतः उपाशी राहून तिचा डबा मला द्यायला निघाली होती. खूप छान वांग्याचं भरीत करून आणलं. माहिती ना तुला बच्चू मला किती आवडतं वांग्याचं भरीत ते. अरे काय सुंदर झालंय, खूप छान झालंय. सानिया तू एक घास खाऊन बघ. नाही माझं झालंय. अगं हो तू नुसतं चाखून तर बघ, खूप छान जमलंय आजचं भरीत. घे ना. कसं झालंय? मस्त. हो ना. मस्त झालंय ना. मग ते तुम्ही संपवा, कारण तेवढं मला पुरणार नाही. आता हा डबा तुला नकोच असेल ना, मी खातो कारण मला खूप भूक लागली आहे. अरे खरंच खूप मस्त झालंय भरीत तुझं. आली आली ही कावेरी परत माझ्या आडवी. आता तू बघच कावेरी, काही काळाच्या आत तुला माझ्या वाटेतून उचलून कसं अलगत बाहेर फेकते ना, ते तू बघच आता. हा छोटू, कसा आहेस रे? अरे त्या गायकरांची उधारी आली काय? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि हे बघ काही काळजी करू नको. हे बघ तुला जर काही किराणा मालाची वगैरे गरज असेल ना, तर त्या दुकानदारांकडून घे. मी त्यांना सांगून आलोय रे. हा आणि त्याची काय, अरे मी 1-2 दिवसात फेरी मारूनच जाईन ना तिकडे. हा तू काळजी करू नको. आणि बघ काही गरज असेल, काही अर्जंट असेल तर मला लगेच फोन कर. हा चल ठेवतो फोन. काय तात्या, काय म्हणतेय टपरी? टपरी काय उत्तम चालली आहे. छोटूला म्हटलं जरा सांभाळून बघ. तेच त्याला सांगत होतो, काळजी करू नकोस, मी अधूनमधून फेरी मारत जाईन. घर एवढं शांत का वाटतंय? आजी कुठे? आजी गेले देवळात. दुपारी तिला देवळातल्या घंटेचा आवाज आला, म्हणाली जाऊन येते. बरे, तिला तिचा विरंगुळा मिळालाय ना, मग झालं तर. बापरे बापरे काय झालं तरी काय? अरे काय झालंय काय, आम्हाला तरी सांगा. नोकरीत बढती मिळाली आहे की पगारात वाढ झाली आहे तुझ्या? अहो तात्या, ती लोकांना पगार देते, बढती देते. तिची स्वतःची कंपनी आहे. हो का? वा. हवा तेवढा पगार घेऊ शकते ती. वा वा. अगं बाय, पण काय झालंय का एवढं? कसला एवढा आनंद झालाय? आम्हाला तरी सांग, आम्ही पण खुश होतो. नाही, सध्या तरी हे आम्हा दोघींचं सिक्रेट आहे. सो तू चल पटकन, तुला सांगते. काऊ, तुला माहितीये का आज ऑफिस मध्ये कोण आलं होतं? कोण? माझा प्रिन्स. काऊ, मी इतकी खुश आहे ना, त्याने तुझ्या हाताचं भरीत पण खाल्लं आणि मला म्हणाला की वाव यार, तुझ्या हाताला काय कमाल चव आहे. मग मी पण त्याला म्हंटल, हो मला जमतो कधी कधी स्वयंपाक करायला. तू असं म्हणालीस? हा म्हणजे ते निघून गेलं का तोंडातून. छान बरं का. तसं नाही ग काऊ, पण ते म्हणतात ना, माणसाच्या पोटाचा रस्ता त्याच्या मन. बरं 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 बरं, पुढे सांग. मग त्याच्यामुळे मला लक्षात आलं की निदान भरितामुळे जर हे असं झालंच आहे, म्हणजे त्याच्या मनाचा डोर असा सताड ओपन झालाच आहे, तर वाय नॉट. मनाचा डोर. आता ह्याच्यात काय चुकीचं आहे? हा काही नाही, मग काय झालं? मग मला नाही राहवलं आणि मग मी ते सगळं बोलून गेले. आय एम सॉरी. तू दे, तू खुश आहेस ना, मग झालं. काऊ, मी इतकी
खुश आहे ना, खूप खुश आहे. काऊ ऐक ना, तू मला असा रोज छान छान डबा बनवून देत जा, मग मी त्याला असं रोज छान छान खायला घालीन आणि पुढच्या महिन्यात आमचं लग्न जुळेल. अगं ए, किती दिवस स्वप्न बघतेस? अगं कोण दिवाळीचं स्वप्न बघतंय? मी माझ्या लग्नाचं स्वप्न बघते. काय करू मी या मुलीचं? अगं दिवा स्वप्न म्हणजे दिवसा उजेडी पाहिलेली स्वप्न, ज्यात काहीच तथ्य नसतं. म्हणे महिन्याभरात लग्न करेन. ऐक, तुला फक्त तुझ्या प्रिन्सचं मन जिंकून चालणार नाहीये. त्या प्रिन्स बरोबर त्याचा किंग आणि त्याची क्वीनही असणार आहे. त्यांची मनं नकोत का जिंकायला? त्यांनी पण हो म्हणायला हवं ना. हो. मग अरे वहिनी, हे काय तुम्ही आल्या आल्या लगेच किचन मध्ये आलात? काय करताय? अगं नाही, म्हटलं जरा सगळ्यांसाठी चहा बनवते. वहिनी हो, मी केला असताना. पण माझ्या हातचा चहा आवडतो ना सगळ्यांना. अरे म्हणजे काय, आवडेलच. सानिया कुठे गेली, दिसली नाही मला. रुसून बसलीये सुनबाई तुमची. हो का? अहो काय नाही हो, आज तिने खास तिच्या हाताने स्वयंपाक केला होता आणि तुमच्यासाठी खास डबा घेऊन आली होती. तिने स्वतः स्वयंपाक केला होता? हो, पण तुमचं जेवण झालं होतं. मग काय, मूड गेला बाईसाहेबांचा. आणि त्यात ती 2 दिवस सतत प्रेझेंटेशन दाखवायला येत होती, तर त्या कावेरीला वेळ नव्हता वाटतं बघायला. मग काय झालं, आणखीनच मूड गेलाय तिचा. तरी मी तिला 100 वेळा समजावलं की अगं ऑफिसमध्ये कामं असतात, नसेल वेळ मिळाला बघेल नंतर ती, त्यात काय एवढं. पण नाही, तुम्हाला माहितीये ना बहिणी, आजकालची ही मुलं, यांना जरा म्हणून पेशन्स नाही, सगळ्या गोष्टी अशा फास्ट हव्या असतात. म्हटलं तिला अगं गोष्टी घडायच्या तेव्हा घडतील, पण नाही, मनासारखं नाही ना झालं की झालं, सगळं संपलं असं वाटतं यांना. बघा ना वहिनी, आता दिवे लागण्याची वेळ झाली आणि अशी नाराज होऊन बसलीये. पण आता तिने समजूनच नाही घ्यायचं म्हटलं तरी मी तरी काय करणार हो वहिनी. आकांक्षा, मी बोलते तिच्याशी. हा चालेल. सानिया, सानिया ऐक माझं. प्लीज सानिया, आदित्य, प्लीज मला काही सांगू नकोस. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. ऐकून तर घे माझं. आदित्य हे बघ प्लीज. सानिया, मनात राग धरून राहू नकोस प्लीज. यांनी कधीच संपणार नाही हे सगळं. हे बघ सानिया, तुला कायम असं वाटत राहील की हे सगळं काही मुद्दाम करताय. हे कधीच न थांबणार आहे. आणि मला ज्याची भीती होती ना, तेच होते सानिया. म्हणून मी तुला याआधीही सांगितलं होतं की नाही, की आपण यात न पडलेलंच बरं आहे. तरी आदित्य, तू मला ही एकच गोष्ट 10 वेळा का सांगतोस? सानिया, आदित्य काय रे? काय नाही, अगं जनरल गप्पा मारतोय आम्ही काही. हो हो. सानिया, मला कळलंय तू नाराज झालीस ना. नाही का की असं काही नाही. साहजिक आहे, पण अगं तू स्वतः स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा घेऊन येणार असं जर मला कळलं असतं तर मी जेवले असते का? थांबले असते ना तुझ्यासाठी. आता एक कर, तू काहीतरी मस्त बनव माझ्यासाठी, मी तुझ्या हातचं जेवणार. चालेल. ताई, 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 बच्चू, काय काय झालंय तुला? तू हिला काही करायला सांगू नकोस. आधी ना शिकू दे, नाहीतर तू शिकव तिला. डायरेक्ट इंडियन टीम मध्ये नको. आधी सराव करू दे, गली क्रिकेट खेळू दे, रणजी खेळू दे, मग T20, वनडे आणि मग टेस्ट. अरे कसलं क्रिकेट? काय काय बोलतोयस तू? तुला काय झालंय? काही नाही ग, दुपारी हिने केलेला डबा खाल्ला. ऐक, अरे पोट बिघडलंय माझं. काय? बच्चू मामा, हे बघा, एवढं वाईट नव्हतं बनवलं मी की तुमचं पोट खराब होईल. नक्कीच तुम्ही बाहेर काहीतरी खाल्लंय. बाहेरचं काही खाल्लं नाहीये. तुझा डबा दिला होता असं तोच खाल्लाय मी. ऐक, आणि मग ताई सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी अवस्था झाली माझी. तू
शांत हो आधी बच्चू. काय खाल्लंस तू? मटर पनीर. तर केवढा सोडा घातला होता ताई, तुला माहिती आहे ना, सोडा भाजतो मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू काळजी करू नकोस. थांब, मी तुझ्यासाठी नेहमी बनवते तसा काढा बनवून आणू का? बरं वाटेल तुला. आणि हे बघ, तू आज त्या गेस्ट हाऊस मध्ये नको राहूस. एकटा तिकडे असशील, तुला काही त्रास झाला, काही मदतीची गरज लागली तर आम्हाला कळणार नाही ना इकडे. त्यापेक्षा आज तू राजवर्धनच्या खोलीत झोप. हा, चालेल मी चालेल. काढा करून आणते लगेच. लवकर काढा करा, नाहीतर रात्री काय खरं नाहीये माझं. आणि हे बघ, हे तू ये ना, जरा ब्रेकच घे स्वयंपाकाला बस. सानिया, आदित्य, सॉरी हा, पण जेवणाच्या बाबतीत आहे ना, कुणाचे मन जपायचं नसतं रे. नाहीतर रात्रभर असं पोट धरून बसायला लागतं. ऐ, ऐ, ऐ. भान फुटलं वाटतं. ऐ, 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 हो, ऐ. ही आजी पण ना. इतके लाईक्स. मॅडम जागे आहेत वाटतं अजून. मॅडम नाही, झोप लागत नाहीये बहुत. हॅलो, हाय. तुम्ही जागे आहात अजून? आहे एक रिझन. कांट स्लीप. ओके, मग हाऊ वॉज युअर डे? गुड ॲज युजल. पण हा, संपूर्ण दिवसात आज एक चांगली गोष्ट घडली. आज एका ब्युटिफुल मुलीला भेटलो अँड शी गेव मी नाईस ट्रीट. अच्छा, कुठे गेला होता भेटायला? तिच्याच ऑफिसमध्ये. अच्छा, मग कसं वाटलं? काय ऑफिस? त्या मुलीला भेटून. सिंड्रेलाला भेटल्याचं फील आलं. ओ, इज इट? मग सिंड्रेलाचा शू मिळाला की नाही? नाही ना, शूजचं दुकान बंद होतं आज. कुणाशी बोलतेस इतक्या रात्री? कुणाशी बोलतेस? हॅलो. काय चाललंय? मला माहितीये, प्रिन्स बरोबर बोलत होतीस ना. त्याला काही कामं नाही आहेत का ग? तुला कधी ऑफिसला जेवायला भेटायला काय येतो? एवढ्या उशिरा फोन काय करतो? जरा ना बरा माणूस शोध, ज्याच्याकडे काहीतरी काम धंदा असेल.
रिकाम टेकड्या माणसाच्या प्रेमात पडू नकोस हा. हे माझ्या प्रिन्सला काय बोलायचं नाही हं? तिकडे ती आजी घोरतीये त्याचा त्रास, इकडे तू खिदळतीयस त्याचा त्रास. हा ठीक आहे ना, जा जाऊन पाणी आण मला, जा. मी नाही आणणार पाणी, मला झोपायचंय. ए काऊ काऊ जा ना ग, प्लीज आण ना ग. अगं ऐक ना, त्याचा आता फोन आला किंवा मेसेज आला तर मी रिप्लाय नाही दिला तर त्याला काय वाटेल मी झोपले, मग तो पण झोपेल, मग आमचं कसं होईल काऊ? प्लीज आण ना ग. जरा रिप्लाय दिला नाही, 2 मिनिटं उशिरा रिप्लाय दिला तर लगेच झोपला काय ग? एवढं काय कोण लागून गेला तू? बघू देच मला आता जरा कोडे. तर बघते तुझा प्रिन्स कोण आहे. काय अशी करते तू? अगं अगं थांब थांब थांब. हाय. हॅलो. सॉरी चुकून लागला सॉरी चुकून लागला.